झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि चंद्रपुरातल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन करत सरकारचा निषेध केला। सरकारनं जाहीर केलेली हेक्टरी मदत आणि शहरी भागातली नुकसान भरपाई अपुरी असल्यानं त्यांनी हे अनोखं आंदोलन केलं। तसंच रक्तदान आणि रक्तानं पत्र लिहूनही त्यांनी सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपले प्रतिनिधी आशिष आंबाडे आपल्याबरोबर आहे। आशिष, आपण बघतोय आश्वासन असो किंवा अगदी पॅकेजेस असो विदर्भाला नेहमीच मिळाली आहेत, काय वाटतं यावेळेस तरी ओला दुष्काळ जाहीर होईल का? मृदुला, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातली सर्वात महत्वाची गोष्ट अशी की मुख्यमंत्र्यांनी शहरी भागाचा दौरा केला अशी इथल्या शेतकऱ्यांची भावना झाली आहे। त्यांनी एकाही पूरपीडित शेतकऱ्याला भेट दिलेली नाही आणि त्याच्यामुळे ओला दुष्काळ जाहीर होणार का हा संभ्रम कायम आहे। तुम्ही नुकसानीचा अंदाज समजा घेतला तर 1 लाख हेक्टरवरच्या पिकांचं थेट नुकसान झालेलं आहे। त्याच्यामुळे आपत्ती खूप मोठी आहे। सरकारकडून अपेक्षाही खूप होत्या, मात्र आता सध्या तरी असं वाटतंय की सरकार ह्या ज्या अपेक्षा आहे शेतकऱ्यांच्या किंवा नागरिकांच्या पूरग्रस्तांच्या त्या पूर्ण करू शकणार नाही। धन्यवाद आशिष, माहिती दिल्याबद्दल। आशिष आंबाडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। विदर्भाला नेहमीच आपण बघतोय की आश्वासने मिळाली, पॅकेजेस मिळाले, मात्र त्याची अंमलबजावणी नीटपणे होऊ शकली नाही। त्यामुळे आताच हे जे काही आश्वासन आहे ते तरी पूर्ण होईल अशी अपेक्षा करूया। झी 24 तास एक पाऊल पुढे।